हे बघ दीपक, प्रोफेसर आहोत, मला ज्ञान काम आहे आणि आपण तसं बघायचं. कोणी चुकत असतील तर त्यांना समजावून ते घाट टाकत तर होकार द्यायचा. मला कळेना झाले, काहीच कळेना असं. मूल मलाही हवंय. तू आयांचं ना मला कळतच नाही. मूल आपल्या मुलांना ओरडायचा ना बहाणाच बघत असता. बघेन हो बघेन, तुला मूल होईल ते. नमस्कार. आपल्या आवडत्या क्राईम या मालिकेत मी पंकज विष्णू तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या भागात आपण बघितलं की मुंबई शहरातील एक सुशिक्षित जोडपं श्रद्धा आणि दीपक पोटी मूल नाही म्हणून लक्ष्मी नावाच्या मांत्रिक बाईच्या आहारी गेले, नादी लागले. आपले मालक चुकीच्या मार्गाने जात आहेत हे लक्षात आल्यावर बागा नावाचा त्यांचा ड्रायव्हर पोलिसांकडे कंप्लेंट घेऊन गेला. त्याचवेळी प्रदीप आपल्या मुलीची म्हणजेच काव्याची कंप्लेंट घेऊन तिथे आले होते. ती मिसिंग होती. आता काव्याचं काय झालं? बागाचे प्रयत्न काव्याला वाचवू शकले का? अच्छा सर तुम्ही शांत, तुम्ही सांगायला बाबा त्यांचं मला लिहून घ्या. सर मी प्रदीप नाईक, मी कॉलेज रोडवर राहतो. मी प्राध्यापक आहे. माझी मुली सकाळी खेळायला म्हणून खाली गेली, ती परत आलीच नाही. आम्ही पूर्ण सोसायटी आजूबाजूच्या ओळखींच्याकडे गेलो पण तिकडेही कुठे सापडली नाही ती. माझी मुलगी हरवली आहे सर. किती वर्षाची ती? 6 वर्षाची आहे ती. 6 वर्षाची. साहेब मला भीती वेगळीच वाटते. कोणती? आजकाल मुलींवर ओढवणारे वाईट प्रसंग किती ऐकायला मिळतात. तसंच काही माझ्या मुलीच्या वाट्याला यायला नको. प्राध्यापक साहेब, आपण शोध घेऊया तिचा. हा फोटो सगळ्या पोलीस चौकींना पाठवण्याची व्यवस्था करा. तिचं वर्णन सगळीकडे पोहोचवा. हो सर. कुणी जरी मिळती जुळती मुलगी सापडली किंवा दिसली तर मला करा. यस सर. पवार, ही मुलगी आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायची आहे, कळलं? यस सर. चला पवार, कामाला. प्रदीपजी सर, आपण तुमच्या सोसायटीत जाऊया. परत तुमचं घर आणि परिसर पाहायचं. चला. घेतला वसा टाकता येणार नाही, नाहीतर कांदळ बारावता म्हणायची वेळ येईल. मी चुकले. मी हरवत नाही म्हणून मी बोलून गेले. मला हो, मला मूल हवंय स्वतःच. तुम्ही सांगाल ते मी करीन. प्रोफेसर काही बोला की तुम्ही बी. हो मी तयार आहे, फक्त काही वाईट साईड तर करावं नाही ना. या लक्ष्मीने आज पतूर कोणाचं वाईट केलेलं नाहीये. केलं समजायचं चांगलंच केलं. हो मग ठीक आहे, मी तयार आहे. काय करायचंय? आधी शुद्धीकरण करावं लागल. तुमच्या अवती भोवती जे काय वंगाळ वाईट साईट आहे ते समज धुवून काढावं लागल. आणि आता मी जे सांगते ते आधी करायचं. काय ऐका. श्रद्धा, आपण करतोय ते बरोबर करतोय ना? झालं का तुमचं पुन्हा सुरू? परत एकदा विचार करून बघ श्रद्धा. अहो, आता विचार करायची वेळ नाही, कृती करायची वेळ आली आता. अगं तुला आपण काय करायला चाललोय ते? आपल्याला बाळ होणार आहे, त्याच्या स्वागताची तयारी कर. आनंद उपाशी पोटी साजरा करायचा. चला बघू, 2 घास खाऊन घ्या. मी काय तोंड दाखवू? तोंड पाडून बसणार नसाल तर दाखवायला काहीच हरकत नाही. त्यांची एकुलती एक मुलगी आहे. मला काका म्हणते, तुला मावशी म्हणते ग. त्यांना परत मूल होणार नाहीये का? ते म्हणेल ना आपल्याला काका आणि मावशी. पण ते काय ना की सगळी कसर भरून काढू. तुला सगळंच कसं इतकं सहज वाटतं? अपराधीपणाची भावना तुला त्रास देत नाही? मला कुठलीच भावना त्रास देत नाही. मला एकाच गोष्टीचा त्रास होतो की मला मूल होत नाहीये. अहो, मला स्वतःचं मूल आणि आता तो क्षण अगदी जवळ. आजचा गर्भधारण संपूर्ण झाला ना की तो भाग्याचा क्षण माझ्या आयुष्यात येणार. आई ही बाई पडली ना
हे बस माझं आयुष्य सार्थकी लागलं. ग कुणाचं तरी नुकसान करून आपलं द्यायचं काय पण. अहो परत परत समजावायला लावू नका. आता आपण अंतिम क्षणाला आलोय आणि तुम्ही असे पाय गाळून गप्प बसणार असाल ना, मी एकटी जाईन. हा, मला आता या क्षणी कोठे निघा नकोय. आता यावेळेस कोण आलं हे बघा. तुम्ही तिला उचला आणि पलंगाखाली नेऊन ठेवा आणि वर बेडशीट सोडा. श्रद्धा अगं अहो असे घाबरून जाऊ नका. मी सांगितलं तसं करा बघू. मला वाटतं तुला शोधायला कोमलच आली असणार. भाऊजी तुम्ही या ना, या आत या. अहो बाहेर या ना, भाऊजी आले. भाऊजी काव्या सापडली का? हो नाही, तुमच्याकडे आले होते. आमच्याकडे आली असे तर आम्ही नाही का सांगितलं असं तुम्हाला? तुम्ही कुठे बाहेर निघालात का? हो, जेवून जरा बाहेर जाणार होतो. कुठे? कुठे? कुठे म्हणजे इथेच फेरफटका मारायला जाणार होतो. भाऊजी तुम्हाला आमच्यावर तर संशय नाही ना? मी रुटीन चौकशी करायला आलो. सोसायटीत मी सगळ्याशीच बोललोय, तसंच तुमच्याकडे देखील आलो. म्हटलं बघावं काही धागा लागतोय का. सॉरी, तुम्हाला हवं तर घराची झडती घेऊ शकता. नाही नाही वहिनी, माझा पूर्ण विश्वास आहे. माझी मुलगी याला काका आणि वहिनींना मावशी. ही दोघं पण तिचे खूप लाड करतात. प्रदीपजी, तुम्ही प्रत्येक घरात तुमची नाती मला समजून. अहो इथे फक्त मी माझं काम करायला, तेही तुमची मुलगी मिळावी म्हणून. मला पर्सनली कुणाशी काहीही घेणं देणं नाही. बरं दीपकजी, वहिनी, तुम्ही काव्याला संपूर्ण दिवसात कधी बघितलेलं आठवतंय? म्हणजे कुणाबरोबर बोलताना किंवा बाहेर कुठे जाताना? नाही बघितलं मी. अहो ते आत्ताच आले कॉलेजमधून संध्याकाळी 7 वाजता. भाऊजी तुम्हाला माहिती असेलच ना, आत्ताच हातपाय धुतले आणि जेवायला बसणार होतो. प्रदीप अरे मी खरं तर तुझ्याकडेच येणार होतो, पण सोसायटीने सीसी कॅमेरे का बसवले नाहीत काही कळत नाही. आज कॅमेरे असते तर ठीक आहे. आता कॅमेरे नाहीत, मग माणसांवरच विश्वास ठेवावा लागेल. बरं, तुम्हाला काही आठवलं तर मला कळवा. हो. चला प्रदीप. सॉरी, सो सॉरी. प्रदीप मला कळतंय, जा तू. ते थांबले असतील तुझ्यासाठी. तुम्ही केवढे घाबरला होतात, तोंडातून एक शब्दही धड बाहेर पडत नव्हता. अगं प्रदीपची अवस्था बघितलीस का? ऐक माझं, काव्याला सोडून देऊया आणि जेलमध्ये जाऊया. अहो तुमचं डोकं काम करेन असं झालंय का? अहो काव्याला जर शुद्ध आली आणि तिने जर सांगितलं की मी बागेत खेळत असताना घरी आणलं आणि नंतर तिला झोप लागली तर? असं होईल ना. हद्द झाली बाई आता तुमची. इन्स्पेक्टर घरी आले तेव्हा आपल्याला सांगितलं आपल्याला काहीच माहिती नाहीये म्हणून, आणि त्यांना कळलं की मी मुलीचं औषध आहे म्हणजे मुलाची अपेक्षा सोडत जेलची हवा आपल्या पदरी येईल. अगं आपल्याला त्याचं फळ. आता ते फळ तोडायला कोण जाणार आहे? तुम्ही का मी? ड्रायव्हरलाही मी संध्याकाळची सुट्टी दिली आहे. आता कोण खबर देणार आहे सांगा भाऊ? तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. हा बाबा. हो हो, त्या प्रोफेसरच्या घरी चौकशीसाठी आलोय. काय सांगताय? गुड न्यूज. बरं आणखी काय माहिती मिळते का बघा. बरं हा भागा कुठे राहतो? समतानगर. ठीक आहे ठीक आहे. काय झालं सर? नाही, पवार म्हणाले संध्याकाळी ह्या प्रोफेसरचा ड्रायव्हर पोलीस स्टेशनला आला होता आणि तो सांगत होता की त्याचा मालक काहीतरी अंधश्रद्धेच्या मागे लागलाय म्हणून. एक मिनिट सर, असं होऊ शकतं कारण मागे त्याने माझ्याजवळ असाच काहीचा उल्लेख केला होता. काय सांगताय? अहो तुम्ही हे आम्हाला आधी का नाही सांगितलं? आपला तपास आणखीन सोपा झाला असता.
हो ना हो प्रदीपजी, पाणी हितेच मुरतंय, हितेच मुरतंय पाणी. सर मग चला ना, आताच आता आपण घराची झडती घेऊ. नाही, आत्ताच त्यांच्याकडे जाऊन आल्यामुळे सावध झाले असतील ते. इतक्यात काही चूक करणार नाहीत ते. आधी भाग्याला गाठू, प्रोफेसरला रंगे हात पकडू. चालेल, चला. काय करतो हे मी? कुठे अडकलोय? काव्या, ओरी मला माफ कर. पण माझा नाईलाज झालाय. त्या श्रद्धासाठी मी हे सगळं करतोय. श्रद्धा किती श्रद्धेने सगळं करते, पण आज निघताना प्रदीप तेव्हा धापळ उडाली. काय करतोय? माझ्या सगळ्यात चांगला धोका देतो. श्रद्धाताईने मुलांसाठी वेळ तुम्हाला आता मूल व्हायला देवाची करणी पण कळत नाही रे. तो असा काय नाही करत? ज्याचं एक वेळ ऐकत नसते त्यांना चार्जिंग राहत. आणि तुझ्या नशीब नाही प्रदीप. आपण आपल्या वैश्वाच्या नावाखाली लपवतो. खरं तर श्रद्धाला मूल मी नाही देऊ शकत. श्रद्धा आता मी श्रद्धाला कित्येक, पण तिला खात्री आहे की आम्हाला मूल होईल. श्रद्धाताईंच्या याच विश्वासामुळे तुझ्या अंगणी फुलं फुलतीलही. वेडी आशा मी बाळगत नाही. फॅक्ट करायला आवडतात, आणि फॅक्ट हीच आहे की मी श्रद्धाला मूल देऊ शकत नाही. मी आणि कोमल अजून एक चान्स घेतो आणि होणारं मूल तुला दत्तक देतो. प्रदीप, मस्करी करत नाही. मागे श्रद्धाताईच कोमलला म्हणाली की काव्या दत्तक देतीस का म्हणून. त्यावेळी कोमल हडबडून गेली होती. नंतर कोमलने हाच प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. फक्त श्रद्धाताईला ते कसं शेअर करायचं हेच कळत नव्हतं. पण आता विषय निघाला म्हणून बोललो. तू खरंच विचार करून सांग. तुझ्यासारखा मित्र मिळणं खरंच भाग्याचं असतं. हे मी पण बोलू शकतो. तुला माहित आहे माझाही यात फायदा आहे. फायदा? हे बघ, असं तुझ्याकडे वाढणार म्हणजे उद्या तो तुझ्या संपत्तीचा वारसदार बनणार. म्हणजे तुझी संपत्ती माझीच होणार ना. हो का? हे विचार आहे तुझे? थांब, श्रद्धाला सांगतो. थांब, गप ना. काका आता का? थांब, तुझी बहीण आता तुझी काय हालत करत बघ. ए श्रद्धा, ये लवकर. मस्करी केली रे. ये लवकर. अरे काही नाही. ये श्रद्धा, लवकर ये. ज्या मुलीला अंगा खांद्यावर खेळवलं तिला आज बळी देतोय. काय करतोय मी? प्रदीप, आज जिला तू बहीण मानलंस, ज्याला मित्र मानलंस, आज तेच आम्ही बघ काय करतोय. आम्ही निपुत्रे तुला काय निघालोय. तुलाही श्रद्धा, अरे ते बरोबर करतोय ना. भागा, तू प्राध्यापक ड्रायव्हर आहेस ना? होय साहेब. तू आज संध्याकाळी पोलीस स्टेशनला काहीतरी सांगायला आला होतास ना? होय साहेब. काय झालं? तुझ्या मालकाबद्दल काय सांगायचंय ते आता सांग. साहेब, आमच्या साहेबांना आणि मालकीनबाईंना मूल होत नाही म्हणून ते अंधश्रद्धेला बळी पडताय. लक्ष्मीबाईच्या सांगण्यावरनं काहीतरी भलताच प्रकार करताय असं मला वाटलं, म्हणून मी आलो होतो. भलताच म्हणजे नेमकं काय? साहेब, मी गाडीचा जे कानावर आलं ना तेव्हा असं वाटतंय की काहीतरी नरबळीसारखा प्रकार. मी जेव्हा हे ऐकतोय असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विषय केला आणि माझे ओरडले सुद्धा. मला म्हणाले की रात्री कामावर येऊ नको, कुठेही जायचं नाही. हे माझ्यापास काही लपवत होते असं मला वाटतं. प्रदीपजी, हाच काहीतरी तथ्य. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, नरबळी सारख्या प्रकारासाठी हा प्रोफेसर या दोघांनी काव्याला गायब केलेला असावा. काही अर्थ घडण्यापूर्वी आपल्याला तिथं पोहोचलं पाहिजे. सर माझ्या काव्याला काही होणार तर नाही? प्रदीपजी, तुम्ही काळजी करू नका. अजून ते लक्ष्मीबाईकडे गेलेलं नाही. तुमच्या काव्याला काही होऊ देणार नाही. तुला लक्ष्मीबाईचा पत्ता माहिती आहे? चला, आपल्या तिथे गेलं पाहिजे.
हे असं होऊ देणार नाही. अहो आता आपण माघार नाही घेऊ शकत. आपण बरेच पुढे आलोय. अगं वेडेपणा सोड बाई. अगं एका जीवासाठी दुसऱ्या जीवाचा बळी नाही घेऊ शकत आपण. पुरे झाली तुझी किटीर पिटीर. गावा धरणं ऐकून राहिले. तुला मी आधीच सांगितलं होतं ना, एकदा पाऊल पुढे टाकलं तर माघार घेता येणार नाही. आता माघार घेता येणार नाही. लक्ष्मीबाई काय झालं माझ्या गावाला? नाही थोडंसं गुंगीचं औषध दिलंय. कसा गावला पोलीस स्टेशनला चल, तुझ्या प्रश्नाची उत्तर तिथे देतो. खबरदार कोणी जवळ याल तर पुत्राने तर मांजर करून टाकी ना म्या. ए आज फालतू बडबड बंद कर. तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. बऱ्या बोलून आली तर ठीक, रिव्हॉल्वर मधल्या सगळ्या गोळ्या खाली करीन. मी डिपार्टमेंटला सांगेन एन्काउंटर मध्ये आणि येणार की बॉडी घेऊन जाऊ. काय प्राध्यापक साहेब, मला आश्चर्य तुमचं वाटतं. तुम्ही ह्या थराला गेलात, असल्या थोत्यात तुम्ही. साहेब मी चुकलो, खरंच चुकलो. मला माझी चूक, पण बायकोच्या प्रेमा खातर, फक्त बायकोच्या प्रेमा खातर. खरंच साहेब, आमची खरंच खूप मोठी चूक झाली आहे. अंधश्रद्धेपोटी आपण काही पण करतोय हे आमच्या लक्षातच आलं नाही. आम्हाला असल्या वागण्याचं प्रायश्चित्त घ्यायचंय. आम्ही पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहोत. अंधश्रद्धेने श्रद्धेचा बळी घेतला, एका घराचा घात केला. पोलीस वेळेत पोहोचले नसते तर मूल होत नाही म्हणून, मूल निघून गेलं म्हणून दुःखात जगली असते. मंडळी, आपण आपल्या कृत्याचा विचार करायला हवा. श्रद्धा वाईट असते असं आमचं अजिबात म्हणणं नाही, कारण अनेकदा श्रद्धेवर माणूस तरुण जातो. मनावर तितकासा ताण येत नाही, कारण श्रद्धा त्याला आधार देत असते. कोणीतरी बरोबर आहे सतत बजावत असते. पण श्रद्धा जेव्हा आंधळी होऊन क्रौर्याकडे झुकू लागते तेव्हा ती व्यवस्थित विचार करायची. श्रद्धेचा बाजार तर होत नाही ना हे बघण्याची. मंडळी, तुम्ही सुद्धा असल्या अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास ठेवा. कोणी ठेवत असेल तर त्याला सावध करा, त्यातून बाहेर काढा. आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन कथेसह. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा, सुरक्षित राहा. जय हिंद. अरे मुलींना वाट बघायला लावायची नसते. तर साधं कॉमन सेन्स नाहीये का तुला सगळी? मी तुला सॉरी म्हणालो. हे बघ कान पकडतो. उठक बैठक. प्लीज प्लीज. स्टॉप. सॉरी, लेट झाली. इट्स ओके. आता सवय झाली ना मला. व्हॉट डू यू मीन बाय सवय झाली? म्हणजे मी काय रोज उशिरा येते का?